श्री स्वामी समर्थ. बघा, आमच्या दारामध्ये खूप छान असा गोकर्णाचा हा वेल बहरलेला आहे. खूप छान असा वाढलेला आहे आणि रोज त्याला खूप असंख्य अशी फुलं येतात गोकर्णाची. तर ही फुलं जी आहेत तर ती ज्यांच्या घरात किंवा दारात असेल ना, तर त्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी असेल ती सुद्धा दूर होते आणि घरामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडायला सुरुवात होतात. गोकर्ण यासाठी म्हटलं जातं कारण गायीच्या कानासारखा आकार या फुलांना असतो. त्यासाठीच याला गोकर्ण असं नाव आहे. तर माता लक्ष्मी आणि विष्णू देवांना सुद्धा हे फूल खूप प्रिय आहे आणि शनिदेवाला, ज्यांना शनीची 7.5 असते ना, तर त्यांनी रोज शनिवारी शनीला हे गोकर्णाचं निळं फूल वाहिलं तर त्यांची जी काही 7.5 जो काही प्रभाव आहे ना, तो सुद्धा कमी व्हायला मदत होते आणि शनिदेवांची चांगली कृपा यांच्यावर होते. शनिदेव प्रसन्न होतात. गोकर्णाचे अनन्यसाधारण महत्व आहे बघा. तुमच्या घरामध्ये जर गोकर्णाचा वेल वाढीस लागला तर घरामध्ये धनधान्य, सुख, शांती, समृद्धी सुद्धा वाढायला लागते असं म्हणतात. तर स्वामींना सुद्धा गोकर्णाच्या फुलं वाहून छान अशी पूजा केली आहे बघा आणि स्वामींचं रूप सुद्धा खूप सुंदर दिसतंय फुलांमुळे. तर असं हे प्रभावी असं गोकर्णाचं फूल, हा गोकर्णाचा वेल सगळ्यांनी आपल्या घरामध्ये आणि दारामध्ये नक्की लावा आणि याचे तुम्हाला खूप चांगले असे पॉझिटिव्ह रिझल्ट सुद्धा मिळतात. श्री स्वामी समर्थ.